नमस्कार, वैशाली व्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। तर मी आता तुम्हाला दाखवणार आहे केसांसाठी आयुर्वेदिक तेल। त्याच्यामुळे केसातला कोंडा जातो, केसांची वाढ चांगली होती, छान होतात, केस मुलायम होतात, मऊ होतात। त्यासाठी आता बनवत आहे तेल। तर याच्यामध्ये मी टाकलेलं आहे कांद्याचे सालं। तो आपला कांदा असतो त्याची वरची सालं असतात ती घ्यायची आणि हे मी तेल टाकणार आहे म्हणजे 280 ग्रॅम असं तेल आहे। तर हे तेल मी हे पूर्णपणे याच्यामध्ये टाकणार आहे। तर आणि या तेलाला चांगलं असं कडून देणार आहे। आणि हे खूप छान असं तेल, कारण असं म्हणजे खूप दिवसापूर्वी माझे एवढे केस गळत होते आणि खूप असा डॅन्ड्रफ झालेला। तर हे मला माझ्या मम्मीने तेल बनवून दिलं होतं एकदा। त्याच्यानंतर मी ते तेल असं म्हणजे जेव्हा माझं तेल संपेल तेव्हा मी हेच तेल असं बनवत असते। आणि ह्या तेलामुळे माझा खूप फायदा झाला आहे आणि माझे चांगले केस पण वाढलेत। अजून माझ्या जो केसामध्ये डॅन्ड्रफ होता डोक्यामध्ये तो पण गेला आहे। अजून 2 म्हणजे एका केसाला फाटे फुटलेले असतात केसांना, तर ते फाटे पण माझे फुटायचे आता बंद झाल्यात आणि माझे खूप केस गळत होते, खूप म्हणजे प्रमाणाच्या बाहेर। अगदी दिवसातून 2-2, 3-3 वेळा जरी विंचरली तरी ती तेवढीच गळत होती। त्यामुळे मी हे तेल बनवून स्वतः यूज केलं, तर खूप छान असा मला त्याचा रिझल्ट आला आहे। आणि खूप छान म्हणजे केस असे उत्तम प्रमाणे वाढतात, एकदम असे मऊसूद होतात, खूप सिल्की होतात। आणि याच्यामध्ये आता मी टाकणार आहे ही जास्वंदाची सुकवलेली फुलं। तर ही जास्वंदाची सुकवलेली फुलं आहेत। तर मी म्हणजे उन्हाळ्यात अशी फुलं काढली होती आणि ती मी अशी घरातच पंख्याला सुकवून ठेवली होती। तर आता ही फुलं मी या तेलामध्ये टाकून देणार आहे। आणि त्या तेलामध्ये फुलं टाकलेली असताना मी याच्यामध्ये हा आवळा पण टाकणार आहे। तर मी आवळा पण असा हा सुकवून ठेवलेला आहे, बघू शकता। हे असे मी आवळे आणलेले आणि ते मी असे सुकवून असे बारीक करून ठेवलेले आहेत। तर मी हे आवळे पण त्याच्यामध्ये टाकणार आहे। अजून हा आहे कढीपत्ता। तर हा कढीपत्ता मी धुवून स्वच्छ सुकवून अगदी म्हणजे त्याच्यामध्ये पाणी राहणार नाही, हे बघा असा हा धुवून मी स्वच्छ चाळणीमध्ये ठेवून सुकवून ठेवला, तो पण मी टाकणार आहे याच्यामध्ये। आणि परत आता याच्यामध्ये राहिली ही मेथीचे दाणे। तर हे मेथीचे दाणे आहेत, याच्यामुळे आपल्या केसांना खूप सॉफ्ट, सिल्क आणि कसं वाढण्यासाठी खूप मदत होते आणि खूप छान केस राहतात। ते आता मी हे मेथीचे दाणे पण या तेलामध्ये टाकणार आहे। गॅस करणार आहे बारीक आणि याला चांगलं असं मी शिजू देणार आहे। आणि खूप असं चांगलं शिजून पूर्णपणे त्याचा कलर चेंज झाला की नंतर मी तुम्हाला ते मी गाळून घेणार आहे, तेव्हा तुम्हाला दाखवते। थोडेसे आहेत कलोंजी म्हणजे कांद्याचे बी। ह्या कांद्याच्या बीमुळे पण खूप असं छान केसांना वाढ होते आणि खूप छान अशी केस वाढतात। त्यामुळे मी त्याच्यामध्ये आता कलोंजी पण टाकलेलं आहे। तर आता आपलं तेल उकळत आहे, बघू आता आपण ते उकळलं की असं पूर्णपणे शकता आपलं तेल उकळलेलं आहे। आता इथं पूर्णपणे उकळलंय, हे पूर्णपणे बघा। हे आवळा तर असा झालाय की तो जसा काही बॉलच एकदम एवढा हलका झालाय बघा, एकदम हलका झालाय आवळा, असं जसं काय असं गोल्डनचं काहीतरी बॉल टाकलेत असं झालंय। आणि हे पूर्णपणे मसाला सगळा भाजलेला आहे। तर आता आपण गाळून दाखवते। आपण आता हे तेल घेऊया गाळून, हे बघा बघू शकता। हे असं तेल मस्तपैकी असं गाळून घ्यायचं। हे मी तेल घेतलं, पूर्णपणे गाळून घेतलं आता। आणि हे बघू शकता आपल्या तेलाचा कलर कसा चेंज झालेला आहे। आणि मग हे तेल असं आता थंड व्हायला ठेवायचं। थंड झालं का मग आठवड्यातून 2 ते 3 वेळा हे तेल लावायचं आणि केस खूप असे छान सॉफ्ट, मुलायम, काळे भोर आणि लांब सडक होतात। त्याच्यासाठी हे 1 नंबर रामबाण उपाय औषध आणि तेल आहे। तर हे सगळ्यांनी करून पहा, जर आवडलं तर तुम्ही करू शकता, तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही करू शकता आणि लावू शकता। थँक्यू, धन्यवाद। माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।